नमस्कार. आता लवकरच कुंभमेळा येतोय, पण कुंभमेळा कुठे भरतो? आता प्रयागराजमध्ये कुंभमेळा सुरू आहे. आता आपल्या नाशिकमध्ये 2 वर्षांनी कुंभ येणार आहे, पण नक्की कुंभ कुठे घ्यायला पाहिजे याच्याबद्दल आपण देवांगभाई जाने त्यांनी फार आपल्या नदीचं कॉन्क्रीटीकरण काढण्याबद्दल काम केलेले, त्यांच्याचकडनं आता आपण माहिती घेऊया कुंभ कुठे घ्यायला पाहिजे. आता आपल्याकडे कुंभमेळा तुम्ही लक्षात घ्या. आता प्रयागराजला सिंहस्थ कुंभमेळा सुरू झालेला आहे आणि पहिलं स्नान मकर संक्रांतीच्या दिवशी. तिथं जर आपण पाहिलं तर संगम तटावर हा सिंहस्थ किंवा कुंभमेळा हा भरत असतो. तर आपल्याकडे संगम तट म्हणजे रामकुंड. तर रामकुंडामध्ये किती नद्यांचा संगम होतो? आपण जर पाहिलं तर तिथं म्हटलेलं आहे त्रिवेणी संगम. तर 3 नद्या दाखवा. आहे किती नद्या? 2 नद्या. एक म्हणजे अरुणा, म्हणजे इंद्रकुंडा मार्गे रामकुंडाच्या ओरिजिनल गौमुखात येते, जे महानगरपालिकेने डुप्लिकेट गौमुख लावले त्याच्या खाली जे ओरिजिनल गौमुख आहे त्या गौमुखातून येणारी अरुणा. पश्चिमेकडून पूर्वेकडे जी गोदावरी नदी येते अहिल्यादेवी होळकर पुलापासून ते लक्ष्मणकुंडापर्यंत जी गोदावरी नदी येते आणि दक्षिणेकडे वळते धनुषकुंडापासून, त्याला म्हणतात दक्षिण वाहिनी गोदावरी. म्हणजे दक्षिण वाहिनी झालेली गोदावरी आणि अरुणा आणि गोदावरीचा संगम झाला रामकुंडावर. त्यामुळे रामकुंडाच्या तटावर सिंहस्थ कुंभमेळा भरतो. आता संगम स्थळाला हिंदू धर्मामध्ये विशेष महत्व आहे. त्यामुळे संगम तटावर साधू संत महंत किंवा नागरिक जे असतील किंवा भाविक असतील त्या लोकांचे हट्ट असतो की आम्ही रामकुंडावर येऊन स्नान करणार. ही झाली तत्कालीन स्थिती. आता वर्तमान स्थितीबद्दल बोलू. वर्तमान स्थितीमध्ये गोदावरी नदी कुठे आहे? रामकुंड अख्खा काँक्रीटच्या खाली भरलेली, म्हणजे काँक्रीटच्या खाली गेलेली गोदावरी नदी. अरुणा नदी अख्खी बुजवली. इंद्रकुंडा मार्गे पूर्वी तरी अरुणा नदी यायची, ती उताराच्या खाली ती गाडली गेलेली अरुणा नदी. अरुणा नदी गायब. गोदावरी काँक्रीटच्या खाली गाडलेली. न अरुणा, न गोदावरी, न संगम. मग सिंहस्थ कुंभमेळा भरायचा आपल्याला नैतिक अधिकार प्राप्त होतो का? किंवा कायदेशीर अधिकार प्राप्त होतो का? धर्मशास्त्रानुसार हिंदू लोकांमध्ये गाड्याची प्रथाच नाही. मग नदी गाडून त्याच्यावर तुम्ही उत्सव साजरा करणार का? नदीचा जो गळा घोटला गेला तिथं शोक व्यक्त करणार? हा महाउत्सव आहे. त्यामुळे आम्ही सांगतोय का अरुणा गोदावरीचा संगम जोपर्यंत पूर्ववत होत नाही, गोदावरी नदी काँक्रीटीकरण मुक्त होत नाही, अरुणा नदी कमीत कमी ती रामसेज किल्ल्यावरून उगम पावलेली 8.5 किलोमीटर लांबीची नदी, तेवढं तर आपण काम करू शकत नाही कुंभमेळ्याच्या आधी. तर कमीत कमी इंद्रकुंडापासून ते रामकुंडापर्यंत नदी पुनर्जीवित केली पाहिजे. आणि जी लोकांची आपण संगमच्या नावाखाली, गोदावरीच्या नावाखाली ही जी फसवणूक करतो ती फसवणूक थांबवली पाहिजे. त्या डुप्लिकेट गौमुखातून जे आपण येणाऱ्या भाविकांना जे जलकुंभातलं पाणी पाहतो, जे आमच्या घरात जे पाणी येतं ते पाणी भाविकांना गोदा तीर्थ म्हणून आपण घरी पाठवतो, ते पाचतो त्यांना. हे सर्व लोकांना मूर्ख बनवायचे धंदे आणि लोकांना वेड्यात काढायचे धंदे आता खरंच बंद केले पाहिजे. लोकांची फसवणूक थांबवली पाहिजे. नाहीतर याला जर आपण लिगल भाषेमध्ये सांगितलं तर 420 चा गुन्हा, हा फसवणुकीचा गुन्हा हा दाखल होऊ शकतो.